जागतिक आदिवासी दिनानिमित्त पेठ तालुक्यात ड्राय डे घोषित करण्याची मागणी। पेठ पोलीस स्टेशन व पेठ नगरपंचायत यांना निवेदन। नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल पेठ तालुक्यात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त संपूर्ण तालुक्यातील सर्व देशी विदेशी मद्य विक्रेतीची दुकाने, बियर शॉपी, परमेंट रूम तसेच इतर सर्व मद्य विक्री केंद्रे 1 दिवसासाठी पूर्णपणे बंद ड्राय डे घोषित करण्यात यावी अशी मागणी 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज यांच्या वतीने पेठ पोलीस स्टेशन व पेठ नगरपंचायत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। पेठ तालुका हा नाशिक जिल्ह्यातील पूर्णपणे आदिवासी बहुल तालुका असून येथील आदिवासी समाज आपल्या पारंपरिक संस्कृती, लोककला, रूढी, परंपरा आणि सामाजिक ऐक्य जपत दरवर्षी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो। या दिवशी भव्य रॅली, पारंपरिक नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक जनजागृती उपक्रम, विविध स्पर्धा, मान्यवरांचे मार्गदर्शन तसेच विविध शासकीय व सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात येत असतं। या कार्यक्रमामध्ये पेठ तालुक्यासह परिसरातील हजारो आदिवासी बांधव, महिला, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात। मात्र मागील वर्षी काही व्यक्तींनी मद्यप्राशन करून कार्यक्रम स्थळी तसेच परिसरात गोंधळ घालणे, वादविवाद करणे आणि भांडण घडवून आणल्याच्या घटना घडल्या होत्या। त्यामुळे शांततेत सुरू असलेल्या कार्यक्रमाला गालबोट लागलं होतं। विशेष महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबासह सहभागी झालेल्या नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला। काही ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्याचे प्रकार घडल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाल्याचंही निदर्शनास आलं होतं। या सर्व पार्श्वभूमीवर यंदाचा जागतिक आदिवासी दिन कोणत्याही अनुसूचित प्रकार न घडता शांततापूर्ण, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचं निवेदन नमूद करण्यात आलं आहे। यानुसार 9 ऑगस्ट रोजी पेठ तालुक्यातील सर्व देशी विदेशी मद्य दुकाने, बियर शॉपी, परमेंट रूम तसेच इतर मद्य विक्री केंद्र 1 दिवसासाठी बंद ठेवून तालुक्यात ड्राय डे घोषित करण्याची मागणी 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज यांच्या वतीने करण्यात आली। ही मागणी कोणत्याही व्यक्ती, व्यावसायिक किंवा मद्य विक्रेत्या विरोधात नसून सार्वजनिक हित, कायदा आणि सुव्यवस्था, महिला व नागरिकांची सुरक्षा तसेच आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेचा सन्मान राखण्यासाठी करण्यात आल्याचं निवेदन स्पष्ट करण्यात आलं। दरम्यान जागतिक आदिवासी दिनानिमित्त पेठ तालुक्यात ड्राय डे घोषित करण्याबाबत प्रशासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण तालुक्यातील आदिवासी बांधवांसह नागरिकांचे लक्ष लागलं आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आज दिनांक 15/7/2026 रोजी पेठ पोलीस स्टेशन आणि नगरपंचायत यांना एक विनंती अर्ज देण्यात आला आणि त्या विनंती अर्ज म्हणजे असा आहे की जागतिक आदिवासी दिन हा आता 9 ऑगस्टला साजरी करणार आहेत आणि बहुल आदिवासी भाग असल्यामुळं पेठ तालुक्यात मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला जातो आणि त्या आनंद साजरा करताना बऱ्याचशा काय होतंय की मतिधुंद जे दारू पिणारे लोक जे आहेत ते काय झालं, मागच्या वर्षी सुद्धा भरपूर भांडणं वगैरे झाले, तर ते कुठेतरी टळायला पाहिजे किंवा थांबायला पाहिजे या गोष्टी आणि फक्त आनंद हा 9 ऑगस्टचा घेतला पाहिजे। ह्याकरिता आज आपण पोलीस स्टेशन आणि नगरपंचायत यांना एक अर्ज दिला की 1 दिवसासाठी जो कार्यक्रम चांगला होण्यासाठी दारूची दुकानं जे विक्री आहेत ते 1 दिवसासाठी बंद केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण आज अर्ज दिला आहे। ह्या अर्जाची कुठेतरी दखल घेतली पाहिजे। याचं कारण म्हणजे एकच आहे की जागतिक आदिवासी दिन हा पूर्ण जगात साजरी केला जातो, तर आपल्या तालुक्यातही मोठ्या उत्साहात साजरी झाला पाहिजे आणि हे आपले जे बांधव येणारे आहेत बाहेरच्या जे खेडेपाड्यातून जो बांधव येणार आहेत हे कुठेतरी चांगला आनंद घेऊन आणि घरी सुखरूप पोहोचावे याच्यासाठीच आहे। कोणाच्या पर्सनली किंवा कोणाचा काही असं हे नाही की आपण व्यावसायिकांच्या विरोधात किंवा एखाद्याच्या सार्वजनिक कोणाची व्यक्तीच्या विरोधात असा कुठलाही आपण अर्ज दिलेला नाही। तर आपला विषय फक्त एवढाच आहे की कायदा व सुव्यवस्था, महिला व नागरिक सुरक्षा तसेच जागतिक आदिवासी दिनाच्या शांततापूर्वक उत्सव अबाधित राहावा याच्यासाठी आपण हा अर्ज दिलाय
आणि आम्हाला एक विनंती आहे की पोलीस प्रोटेक्शन आणि त्याच्यानंतर नगरपंचायत, त्याच्यानंतर राज्य उत्पादन शुल्क, त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिस यांना पण आम्ही अर्ज देणार आहे. तर हे एक दिवसासाठी आपल्याला सहकार्य केलं पाहिजे. याच्यामुळे आपले ज्या होणारा अपघात किंवा ज्या दिवशी घडणारे जे बऱ्याचशा गोष्टी घडतात तर हे कुठेतरी थांबावं पाहिजे. 9 ऑगस्ट निमित्त जो एक सणासारखा साजरा करण्यात येतो, पण त्याच्यामध्ये काय असतं का दारूची दुकानं उघडी असल्याने तर तरुणांची ओढ तिकडे जास्त असते. त्याच्यात मारामारी किंवा इतर काही घटना घडू नये यासाठी एक पत्र दिलेलं आहे का त्या दिवशी सर्व बिअर बार, दारूचे दुकानं बंद असले पाहिजेत, जेणेकरून 9 ऑगस्ट हा चांगल्या पद्धतीने साजरा झाला पाहिजे. कारण आदिवासी समाजाचे एक नेतृत्व करणारी हुतात्मा त्यांच्या स्मरण दिनानिमित्त आपण हा एक मोठा उत्सव साजरा करतो आणि तो खरोखरच आदिवासी समाजाला एक दिशा दाखवण्यासारखा हा एक दिवस आहे. पण या दिवशी काही दुकानदार जाणून बुजून ब्लॅकनी दारू विकतात आणि या माध्यमातून मग तरुण पिऊन मारामारी करतात किंवा शिवीगाळी करतात. त्याच्यातून एक वेगळा संघर्ष तयार होतो. तर हे असं काही घडलं नाही पाहिजे, म्हणून आज महाराष्ट्र न्यूज या माध्यमातून आपण पेठ पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे की या दिवशी आपण सर्व व्यवस्था दारू बंद यासाठी करण्यात यावी. या ठिकाणी आज आम्ही नगरपंचायत व पेठ पोलीस स्टेशनमध्ये गेलो आहे. आज आमचं अर्ज दिलेला आहे आम्ही त्यांना का 9 ऑगस्ट रोजी एका दिवसासाठी दारू बंदी झाली पाहिजे. आमची पण एक अपेक्षा आहे का 9 ऑगस्ट दिवशी दारू बंद झाली पाहिजे. दारू पिल्यामुळं अपघात होतो आणि अपघात झाल्यामुळं हा जो त्रास आहे तो घरच्यांना सहन करायला लागतो. त्याच्यामुळं माझं एकच म्हणणं आहे का आपले 9 ऑगस्ट साठी दारू बंदी झाली पाहिजे. प्रतिनिधी पुष्कर गांगोडे, सहसंपादक